मानदेश नगरी 24 तास न्यूज, रोखोक बातम्या आणि बरच काही। सोलापूर शहराला हादरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी उमेदवार अय्यूब सय्यद यांची निर्घृण हत्या झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे। अय्यूब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक 16 मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते। निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली होती। सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले। इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टना लाखोंच्या संख्येने व्ह्यूज मिळाले होते। तृतीयपंथी समुदायातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने सर्वांचे लक्ष अय्यूब सय्यद यांच्याकडे लागले होते। या हत्या प्रकरणाचा तपासात पोलिसांच्या हाती काही महत्त्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले। लष्कर परिसरातील फुटेजमध्ये काल रात्री 11:30च्या सुमारास 3 अनोळखी व्यक्ती अय्यूब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे। याच 3 व्यक्ती पहाटे सुमारे 2 वाजता घराबाहेर पडताना कॅमेऱ्यात कैद झाल्या। पोलिसांनी या तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला असून शोध मोहीम सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय। ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली की वैयक्तिक कारणातून याचा तपास सध्या सुरू आहे। भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळे सोलापूर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे। या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू